नमस्कार यूट्यूब फॅमिली। आज आपण बनवणार आहे उडदाच्या डाळीचे वडे। तर इथं मी रात्रभर उडदाची डाळ भिजू घातली होती। आता सकाळी 2-3 पाण्याने तिला चांगलं मी धुवून घेतलंय आणि त्याचं पूर्ण पाणी निथळू दिलंय। आणि त्याच्यासाठी लागणार आहे आपल्याला कोथिंबीर 5 ते 7-8 हिरवी मिरची आणि थोडं जिरं। तर आता सगळ्यात पहिले आपण हे मिक्सर मध्ये बारीक करून घेणार आहे। जास्त पाणी टाकून नाही वाटायचं, थोडंच पाणी टाकून वाटायचं, थोडं जाडसर। मी हे थोडं थोडं टाकून मिक्सर मध्ये बारीक करून घेते। सकाळच्या नाश्त्यासाठी ही झटपट होणारी रेसिपी आहे। आपण याला आता बारीक करून घेऊ। व्यवस्थित झालंय आपलं। आता हे आपण नॉर्मल पाणी टाकून आपल्याला हे वाटायचं आहे, म्हणजे आपले वडे व्यवस्थित पडतील। झालंय आपलं आता हे बारीक। इथे हिरवी मिरची आणि थोडी कोथिंबीर मी कट करून घेतली आहे। आता आपण याच्यात टाकू। आता याच्यामध्ये आपण थोडं जिरं टाकून देऊ आणि चवीनुसार मीठ।
मी इथं 1 चमचा टाकते, जास्त पण खारट नको व्हायला. आता कढईमध्ये तेल गरम करते. हां. त्याच्यात तेल टाकू आपण आता. इथं आपलं तेल गरम होतंय, तोपर्यंत आपण याला मिक्स करून घेऊ. आता आपलं हे बॅटर चांगल्या प्रकारे मिक्स झालं आहे. आता आपण छोटे छोटे भजा टाईप थोडं असं गोळे हे करून याच्यात सोडूया. याला आपण गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घेऊ. सकाळच्या नाश्त्याचे झटपट होणारे असे उडदाच्या डाळीचे वडे तुम्ही नक्की ट्राय करून बघा. एकदम चविष्ट लागतात. बघा झाले. आता आपले आपण काढून घेऊया. अशाच प्रकारे आपण बाकीचे पण वडे आता करून घेऊ. आपले उडदाच्या डाळीचे वडे खाण्यासाठी तयार आहे. तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हे वडे आपण दह्यासोबत खाऊ शकतो, शेंगदाणे याच्या खोबऱ्याच्या चटणी सोबतही खाऊ शकतो. तुम्हाला ज्याच्यासोबत आवडेल त्याच्यासोबत तुम्ही करून खाऊ शकता. कशी वाटली माझी ही डिश तुम्ही कमेंट करून नक्की सांगा.